द किंग हू रिग्रेटेड विनिंग अ वॉर हा चॅप्टर खरं तर याच एका वाक्यावर आधारलेला आहे. जरा विचार करा, मानव इतिहासात किती राजे झाले असतील? हजारो, कदाचित लाखो. आणि त्यांना सगळ्यांना काय हवं होतं? एकच गोष्ट, जिंकायचंय, आपलं राज्य वाढवायचंय. पण आज आपण ज्या राज्याबद्दल शिकणार आहोत तो वेगळा आहे. हा असा राजा आहे ज्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध जिंकलं आणि त्यानंतर स्वतःच म्हणाला, इनफ, नेव्हर अगेन. हा राजा म्हणजे अशोका आणि ही आहे त्याची गोष्ट. NCERT चॅप्टर 7 क्लास 6 फ्रॉम अ किंगडम टू एन एम्पायर. चला सुरू करूया. अशोकाबद्दल बोलण्याआधी आधी समजून घेऊया, मौर्य डिनेस्टी म्हणजे कोण. मौर्य एम्पायर सुमारे 2300 वर्षांपूर्वी स्थापन झालं, म्हणजे साधारण 300 बिफोर कॉमन एरा. म्हणजे मुघल एम्पायरच्या खूप आधी, दिल्ली सल्तनतच्या खूप आधी, आणि आपण जे पहिले एम्पायर शिकलो त्यांच्या खूप आधी. या डिनेस्टीची सिक्वेन्स अशी आहे: चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर बिंदुसारा, आणि मग अशोका. यांना लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी कल्पना वापरूया: द बिल्डर, द एक्सपांडर अँड द ट्रान्सफॉर्मर. चंद्रगुप्त मौर्य, द बिल्डर, याने एम्पायरची स्थापना केली. त्याला मार्गदर्शन करणारा होता भारतातील एक महान रणनीतिकार, चाणक्य. याला कौटल्य असंही म्हणतात. त्याने अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं, ज्यात गव्हर्नमेंट कसं चालवायचं याबद्दल सविस्तर माहिती आहे. आजही पॉलिटिकल सायन्समध्ये त्याचा अभ्यास केला जातो. चंद्रगुप्ताने नंदा डिनेस्टीला पराभूत केलं आणि त्या काळातील भारतातील सर्वात मोठ्या एम्पायरची पायाभरणी केली. यानंतर येतो बिंदुसारा, द एक्सपांडर. तो चंद्रगुप्तचा मुलगा होता. त्याने एम्पायर दक्षिणेकडे डेक्कन प्लेटोपर्यंत वाढवलं, म्हणजे एम्पायरची सीमा आणखी मोठी केली. आणि मग येतो अशोका, द ट्रान्सफॉर्मर, बिंदुसाराचा मुलगा, आणि तिघांपैकी सर्वात महान का मानला जातो, कारण त्याने फक्त राज्य वाढवलं नाही, तर त्याने स्वतःला बदललं. एका युद्धानंतर, एका भयानक अनुभवामुळे तो पूर्णपणे बदलला. आता एक महत्वाचा प्रश्न: हे मौर्यन साम्राज्य किती मोठं होतं? एकच साम्राज्य, पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आणि हजारो किलोमीटरचं अंतर. या एम्पायर मधील 3 महत्वाची शहरे समजून घेतली पाहिजे. पहिलं, पाटलीपुत्र, जे कॅपिटल होतं. आजचं पटना, बिहार. इथे सगळे महत्वाचे निर्णय घेतले जात होते. राजा इथं बसायचा, ऑफिशियल्स इथं रिपोर्ट करायचे, आणि मेसेंजर्स इथं येऊन माहिती द्यायची. दुसरं, तक्षशिला. हे नॉर्थ वेस्ट मध्ये होतं, आजच्या पाकिस्तानमध्ये. सेंट्रल एशियासाठी एक महत्वाचं गेटवे होतं. ट्रेड, कल्चर आणि मिलिटरी कम्युनिकेशन सगळं इथून होत होतं. तिसरं, उज्जैन. हे नॉर्थ साऊथ ट्रेड रूटवर एक महत्वाचं केंद्र होतं, आजचं मध्य प्रदेश. आता जरा इमेजिन करूया, एक माणूस पाटलीपुत्रमध्ये बसला आहे आणि तो हे सगळं राज्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याकडे ना टेलिफोन आहे, ना ईमेल, ना कोणताही इन्स्टंट कम्युनिकेशन सिस्टम. हेच यावेळचं महत्वाचं चॅलेंज होतं, आणि म्हणूनच हे राज्य इतकं एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. आता जरा इमेजिन करा, एवढं मोठं मौर्यन साम्राज्य, पण त्यामध्ये राहत कोण होतं? ही एकसारख्या लोकांची सोसायटी नव्हती. हे एक कम्प्लिटली वेगळं जग होतं. शहरांमध्ये बघितलं तर मर्चंट्स, ऑफिशियल्स, क्राफ्ट पर्सन राहत होते, म्हणजे व्यापारी, अधिकारी, कारागीर. हे सगळे पाटलीपुत्र, तक्षशिला, उज्जैन यासारख्या शहरांमध्ये राहत होते. पण मेजॉरिटी कुठे राहत होती? तर गावांमध्ये, खेड्यांमध्ये. यामध्ये राहणारे महत्वाचे लोक होते फार्मर्स आणि हर्डर्स, म्हणजे शेतकरी आणि पशुपालक. आणि हेच लोक ऍक्च्युअल इकॉनॉमीची बॅकबोन होते. आता फॉरेस्ट एरिया बघा, इथं हंटर गॅदरर्स राहत होते. हे लोक पूर्णपणे राज्याच्या कंट्रोलमध्ये नव्हते. ते कम्पॅरेटिव्हली इंडिपेंडेंट होते, पण ते राज्याला ट्रिब्यूट देत होते, जसं की हत्ती, टिंबर, मध, वॅक्स. आणि एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक रिजनमध्ये भाषा वेगवेगळी, जेवण वेगवेगळं, राहणीमान, कपडे सुद्धा वेगवेगळे. पण या सगळ्या डायव्हर्सिटी असूनही एक एम्परर, एक सिस्टम आणि एक एम्पायर. थोडक्यात मॉडर्न इंडियासारखंच एक देश पण अनेक कल्चर्स.
मौर्याज हे कदाचित पहिले होते ज्यांनी हे प्रॅक्टिकली मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि एक्झाममध्ये पण विचारला जातो. राजा या एकट्याने राज्य चालू शकत नाही. सोपं उत्तर आहे, कारण राज्य आणि एम्पायर एकसारखे नसतात. किंगडम छोटं असतं, एरिया कमी, लोकसंख्या कमी, आर्मी छोटी, ऑफिशियल्स कमी, टॅक्स सिस्टम पण सिंपल. राजा सर्व लोकांना ओळखतो, पण साम्राज्य पूर्णपणे उलट. मोठा एरिया, नॉर्थ वेस्ट पासून साऊथ इंडियापर्यंत, मॅसिव्ह पॉप्युलेशन. मग यासाठी लागते मोठी स्टँडिंग आर्मी, शेकडो ऑफिशियल्स लागतात वेगवेगळ्या रिजनमध्ये, आणि टॅक्स सिस्टम पण कॉम्प्लेक्स होते. त्यात ट्रिब्यूट पण ॲड होतं. पण सर्वात महत्त्वाचा डिफरन्स काय? किंगडममध्ये राजा लोकांना ओळखतो, एम्पायरमध्ये एम्परर कधीच त्यांच्या लोकांना भेटत नाही. म्हणूनच एम्पररला एक सिस्टीम लागते. तो एकट्याने मॅनेज करू शकत नाही. त्याला लागतात ऑफिशियल्स, मेसेंजर्स, स्पाईज आणि एक प्रॉपर गाईड. तो गाईड म्हणजे चाणक्याचा अर्थशास्त्र. ठीक आहे, आता थोडा वेळ डोळे बंद करा आणि इमेजिन करा तुम्ही अशोक आहात. तुम्ही पाटलीपुत्रमध्ये बसलेले आहात. इतका मोठा एम्पायर आहे आणि तुम्हाला सगळं डायरेक्टली कंट्रोल करता येणार नाही. मग तुम्ही काय करता? तुम्ही एम्पायर डिवाइड करता. पहिला भाग कोर एरिया, म्हणजे पाटलीपुत्रच्या आसपासचा भाग. हा भाग तुम्ही डायरेक्टली कंट्रोल करतात. इथे ऑफिशियल्स टॅक्स कलेक्ट करतात, स्पाईज त्या ऑफिशियल्सवर लक्ष ठेवतात, आणि मेसेंजर्स तुमचे ऑर्डर लगेच पोहोचवतात. हा तुमचा मुख्य बेस आहे. दुसरा भाग आहे प्रोव्हिन्सेस, जसं तक्षशिला, उज्जैन आणि इतर. इथे तुमचे रॉयल प्रिन्सेस राज्य करतात. पण एक महत्त्वाची गोष्ट, लोकल कस्टम्स अजूनही रिस्पेक्ट केले जातात. तुम्ही सगळे एका दिवसात बदलू शकत नाही. काही ऑर्डर्स पाटलीपुत्रमधून येतात, पण काहींना फ्लेक्झिबिलिटी दिली जाते. हेच स्मार्ट गव्हर्नन्स आहे. तिसरा भाग आहे फॉरेस्ट रिजन्स, म्हणजे बॉर्डर आणि जंगल भाग. इथे लोक पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात, पण ते तुमच्या ऑफिशियल्सला ट्रिब्यूट देतात, जसं की हत्ती, टिंबर आणि आणि वॅक्स. आता टॅक्स आणि ट्रिब्यूट एकसारखे नाहीत. टॅक्स म्हणजे फिक्स्ड आणि रेग्युलर असतो, तो फार्मर्स आणि ट्रेडर्सकडून घेतला जातो. ट्रिब्यूट म्हणजे फ्लेक्झिबल, इरेग्युलर असतो, तो फॉरेस्ट कम्युनिटीकडून येतो. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि एक्झाममध्ये पण विचारला जातो, राजा एकट्याने राज्य का चालू शकत नाही? सोपं उत्तर आहे, कारण किंगडम आणि एम्पायर एकसारखे नसतात. आता हे सगळं प्रॅक्टिकली कसं मॅनेज केलं जात होतं? NCERT एक खूप स्मार्ट उदाहरण देते. एम्पायरला एक मॉडर्न ऑर्गनायझेशन म्हणून बघा. इमेजिन करा, एम्परर म्हणजे CEO, एम्परर आणि त्याचे मिनिस्टर्स म्हणजे CEO आणि त्याचा बोर्ड. सगळे मेजर डिसिजन इथून घेतले जायचे. कोणतीही मोठी पॉलिसी एम्पररच्या नॉलेजशिवाय होत नव्हती. आता ऑफिशियल्स म्हणजे कोण? ते म्हणजे स्टाफ आणि मॅनेजर्स. ते टॅक्स कलेक्ट करतात, रूल्स एन्फोर्स करतात, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतात. हे नसते तर एम्पररचे ऑर्डर्स फक्त कागदावर राहिले असते. आणि एक महत्त्वाचा भाग, गुप्तहेर. हो, गुप्तहेर. मौर्य एम्पायरमध्ये गुप्तहेर होते. त्यांचं काम ऑफिशियल्सवर नजर ठेवणं होतं. ऑफिशियल्सवर नजर ठेवणं, करप्शन रिपोर्ट करणं आणि राजाला खरी सिच्युएशन सांगणं. अर्थशास्त्रामध्ये तर स्पाय सिस्टमबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे. मेसेंजर्स म्हणजे कम्युनिकेशन सिस्टम. ते पाटलीपुत्रपासून दूरच्या भागापर्यंत ऑर्डर पोहोचवत होते. नो इंटरनेट, नो फोन, पण सिस्टीम फास्ट होतं. गव्हर्नन्ससाठी हे खूप क्रिटिकल होतं. आणि शेवटी अर्थशास्त्र म्हणजे एक ऑपरेशन मॅन्युअल, म्हणजे गव्हर्नमेंट कसं चालवायचं याचं गाईडबुक. आजही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. हे मिथॉलॉजी नाही, प्युअर पॉलिटिकल सायन्स आहे. म्हणूनच मौर्य एम्पायर स्पेशल होतं, कारण ते रँडम नव्हतं, ते प्लॅन्ड, ऑर्गनाइज आणि सायंटिफिक होतं. आता पाटलीपुत्रबद्दल बोलूया. एक ग्रीक अँबॅसेडर होता, मेगास्टेनिस. तो चंद्रगुप्तच्या दरबारात आला होता आणि त्याने पाटलीपुत्रबद्दल खूप माहिती लिहून ठेवली. तो सांगतो की या शहराभोवती एक मोठी प्रोटेक्टिव्ह भिंत होती आणि त्या भिंतीवर तब्बल 570 टॉवर्स होते.
हे फक्त एक शहर नव्हतं, तर एक फोर्ट्रेस सिटी होतं. शहरात प्रवेश करण्यासाठी 64 गेट होते. म्हणजे सिक्युरिटी आणि कंट्रोल खूप मजबूत होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट, एम्परचं जेवण आधी स्पेशल सर्वंट चाखायचे, कारण फूड पॉयझनिंगची भीती होती. आणखी एक गोष्ट, चंद्रगुप्त कधीच एका बेडरूममध्ये दोनदा झोपत नव्हता. तो सतत आपली जागा बदलत होता, असासिनेशन टाळण्यासाठी. यातून एक गोष्ट समजते, ताकद ही नेहमी भीतीसोबत येते. जगातला सर्वात पॉवरफुल राजा सुद्धा पूर्णपणे सुरक्षित वाटत नव्हतं. आता आपण सम्राट अशोकावर फोकस करूया. मौर्यन एम्पायर मधला सर्वात प्रसिद्ध राजा. अशोका हा युद्ध जिंकण्यासाठी प्रसिद्ध नव्हता, तर युद्ध थांबवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो इतिहासातला पहिला राजा होता ज्याने आपल्या लोकांशी डायरेक्टली कम्युनिकेशन केलं, इन्स्क्रिप्शनच्या माध्यमातून. हे मेसेजेस रॉक्स आणि पिलरवर कोरलेले होते आणि ते संपूर्ण एम्पायरमध्ये लावले गेले होते. हे इन्स्क्रिप्शन्स प्राकृत भाषेत लिहिले होते, म्हणजे सामान्य लोकांची भाषा, संस्कृत नाही, जी फक्त विद्वांसाठी होती. आणि जे लोक वाचू शकत नव्हते त्यांच्यासाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की त्यांनी हे इन्स्क्रिप्शन मोठ्याने वाचून दाखवावेत. अशोकाने वापरलेली जी स्क्रिप्ट होती ती होती ब्राह्मी. ब्राह्मी ही जवळपास सर्व भारतीय भाषांची भारतीय भाषांची अँसेस्टर आहे. देवनागरी, बेंगॉली, तामिळ, मल्याळम हे सगळ्या भाषांचा उगम ब्राह्मीमध्येच आहे. अशोकाचे इन्स्क्रिप्शन भारत, नेपाळ, पाकिस्तानच्या तक्षशिला आणि अफगाणिस्तानच्या कंदहार इथे सापडलेले आहेत. आता आपण येतो अशोकाच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे, कलिंग वार, कलिंगचे युद्ध. अशोकाने हे युद्ध जिंकले, पण जिंकल्यानंतर त्याने युद्धभूमीकडे पाहिलं आणि त्याला समजलं की या विजयाची किंमत काय होती. 1 लाख लोक मारले गेले आणि 1.5 लाख लोकांना बंदी म्हणून झालं. कलिंगा म्हणजे आजचं कोस्टल ओडिशा. आता इमॅजिन करा, अशोका युद्धभूमीवर उभा आहे, त्याने युद्ध जिंकलं आहे, पण त्याच्या आसपास काय आहे? मृतदेह, जळालेली गावे, उद्ध्वस्त कुटुंब, आईवडिलांशिवाय मुलं आणि मुलांशिवाय आईवडील. आणि त्या क्षणी अशोक हादरतो. तो म्हणतो, विनिंग पीपल थ्रू धर्म इज मच बेटर दॅन कॉन्करिंग देम थ्रू फोर्स. म्हणजे लोकांना धम्माद्वारे जिंकणं हे त्यांना शक्तीने जिंकण्यापेक्षा अधिक चांगलं आहे. आणि इथेच तो निर्णय घेतो की तो पुढं कधी युद्ध करणार नाही. तो हारल्यामुळे थांबला नाही, तर तो जिंकल्यानंतर थांबला. द ओनली किंग इन वर्ल्ड हिस्ट्री टू गिव्ह अप कॉन्क्वेस्ट आफ्टर विनिंग. आता एक महत्वाचा प्रश्न, अशोका सतत ज्या धम्माबद्दल बोलतो तो नेमका काय होता? हा धम्म म्हणजे रिलिजन नाही, किंवा काही रिच्युअल सुद्धा नाहीत, किंवा देवपूजा नाही. धम्म म्हणजे एक युनिव्हर्सल मोरल कोड होता, जो प्रत्येकासाठी लागू होता, ज्याचे 3 मुख्य आधार होते. पहिलं, काइंडनेस. लोकांनी गुलाम आणि नोकरांसोबत सौम्यपणे वागावं. मानवांसाठी आणि प्राण्यांसाठी मेडिकल केअर उपलब्ध करून द्यावी. प्रवाशांसाठी रेस्ट हाऊसेस उभारावेत. दुसरं, रिस्पेक्ट. ज्येष्ठांचा आदर करावा. ब्राह्मण आणि मॉन्क यांना दान द्यावं. कुटुंबातील वाद शांततेने सोडवावेत. तिसरं होतं नॉन व्हायलन्स. प्राण्यांचा बळी देणं थांबवावं. सर्व धर्मांचा समान आदर करावा. स्वतःच्या धर्माचे कौतुक करताना इतर धर्मांची निंदा करू नये. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या व्हॅल्यूज कोणत्याही एका धर्मासाठी नाहीत, त्या सगळ्यांसाठी आहेत. धम्म लोकांना धर्म बदलायला सांगत नाही, तो लोकांना चांगलं माणूस व्हायला सांगतो. हा धम्म बुद्धांच्या शिकवणींनी प्रेरित होता, पण तो फक्त बुद्धिस्टसाठी नव्हता, तो सगळ्यांसाठी होता. धम्मवाद इन्स्पायर्ड बाय बुद्धाज टीचिंग, बट इट वॉज फॉर एव्हरीवन, नॉट जस्ट बुद्धिस्ट. अशोका फक्त धम्मावर विश्वास ठेवून थांबला नाही, त्याने तो पसरवण्यासाठी पूर्ण सिस्टीम तयार केली. त्याने धम्म महात्मा नावाचे विशेष अधिकारी नेमले, जे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सामान्य लोकांना धम्म शिकवत होते. हे प्रायस्ट नव्हते, हे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होते, ज्यांचं कामच मोरल व्हॅल्यूज शिकवणं होतं. त्याने रॉक इन्स्क्रिप्शन्स तयार केले, मोठ्या दगडांवर कोरलेले संदेश, जे राज्यामधल्या महत्त्वाच्या ठिकाणी लावले गेले.
तसेच पिलर इन्स्क्रिप्शन्स, दगडी खांबांवर कोरलेले संदेश. यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे सारनाथमधील लायन कॅपिटल, जो आज भारताचं नॅशनल एम्ब्लम आहे. आपल्या राष्ट्रीय ध्वजावर असलेलं अशोक चक्र हा हा त्याच पिलरमधून घेतलेला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ऑफिशियल्सला सांगितलं होतं की जे लोक वाचू शकत नाही त्यांना ही इन्स्क्रिप्शन्स मोठ्याने वाचून दाखवावेत. यालाच म्हणतात इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स. 250 वर्ष बिफोर क्राइस्ट एरा मध्ये, म्हणजे तुम्ही विचार करू शकतात 250 BC पूर्वी सुद्धा हे असले विचार केले जात होते. अशोकचा धम्मा एम्पायरच्या सीमापलीकडे गेला. अशोकचा धम्म राज्याच्या सीमापलीकडे गेला. समुद्र आणि पर्वत पार करून त्याने सिरिया, इजिप्त आणि ग्रीसमध्ये मेसेंजर्स पाठवले. तेथे त्यांनी धम्माचा संदेश दिला. श्रीलंकासाठी त्याने स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा पाठवली. याचा परिणाम काय झाला? आजही श्रीलंकेमध्ये बुद्धिझम प्रमुख आहे, फक्त अशोकामुळे. 2300 वर्षांनंतरही त्याचा परिणाम दिसतो. अशोकने जनहिताची कामे सुद्धा केली. त्याने रोड्स बांधले, विहिरी खोदल्या, हायवेवर झाडे लावली, रेस्ट हाऊस बांधलेत. आणि एक महत्वाची गोष्ट, त्याने मानव तसेच प्राणी दोघांसाठी मेडिकल केअरची व्यवस्था केली. 2300 वर्षांपूर्वी ही विचारसरणी खूप पुढारलेली होती. इतकं मोठं एम्पायर असतानाही काही काळानंतर मौर्य संपले. यानंतर 5 मोठे शक्ती उदयास आलेत. उत्तर पश्चिम भारतात इंडो ग्रीक्स, नॉर्थ वेस्ट मध्ये शकाज, त्यानंतर उत्तरेला कुशनाज, सिल्क रूट साठी खूप महत्वाचे आहे. आणि पश्चिम आणि मध्य भारतात सातवाहनाज, महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात महत्वाचे. आणि दक्षिण भारतात चोलाज, चेराज, पांड्याज. एम्पायर्स पडले तरी ट्रेड कधी थांबला नाही. सिल्क रूटद्वारे चायना, इंडिया, इराण, अरब, ग्रीस आणि रोम हे सगळे शहर जोडले गेले होते. साऊथ इंडियामधून पेपर आणि स्पायसेस रोमला जात होते. भारताचे इकॉनॉमी सेंटरमध्ये होतं. चला आता या चॅप्टर मधले 5 महत्वाचे पॉइंट्स पाहूया. पहिलं, डिनॅस्टी. चंद्रगुप्ता, त्यानंतर बिंदुसार, त्यानंतर अशोका. सुमारे 2300 वर्षांपूर्वी. चाणक्य आणि अर्थशास्त्र महत्वाचे. दुसरं, एम्पायर सिस्टम. 3 झोन्स, कोअर, प्रोव्हिन्सेस, फॉरेस्ट. टॅक्स आणि ट्रिब्यूट मधला फरक लक्षात ठेवूया. तिसरं, कलिंग वॉर. 1 लाख लोक मारले गेले. अशोक हादरला आणि त्याने जिंकल्यानंतर युद्ध सोडलं. चौथं, धम्मा. धम्मा म्हणजे काइंडनेस, रिस्पेक्ट अँड नॉन व्हायलन्स. हा धर्म नाही. 5वं, इन्स्क्रिप्शन. प्राकृत भाषेमध्ये ब्राह्मी स्क्रिप्ट, रॉक आणि पिलर इन्स्क्रिप्शन. कोणी पोहोचवले? धम्म महात्माच आणि फॉरेन मिशन्स द्वारे पसरवला गेला. अशोकाने एक गोष्ट सिद्ध केली. एका शासकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे युद्ध करण्याची नाही, तर त्याच्याकडे युद्ध करण्याची ताकद असतानाही शांततेची निवड करण्याची आहे. आज 2300 वर्षानंतर त्याचा लायन कॅपिटल आपल्या देशाच्या प्रत्येक सरकारी कागदावर आहे. त्याचं चक्र आपल्या राष्ट्रीय ध्वजावर आहे आणि त्याचा संदेश दयाळूपणा अजूनही जिवंत आहे. चला आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.